यदा कदाचित सारख्या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर धुमाकूळ घालणारे संतोष पवार आपल्या सर्वांनाच परिचित आहे। रा बोराडे यांच्या कथेवर आधारित असलेलं त्यांचं आम्ही सारे लेकुरवाळे हे नाटक गेल्या वर्षी विशेष गाजलं। विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन हा लोककलेचा जो मूळ धर्म आहे तो संतोष पवार आपल्या नाटकातून कायम पाळतात। याच संतोष पवार स्टाईलचं एक नवं धमाल नाटक सध्या रंगमंचावर गाजतंय, संगीत घालीन लोटांगण। आपण निवडणुकीला उभं राहताना संपत्तीची आणि संपत्तीची माहिती देतो ना, तसं डॉक्टर, वकील आणि महाराजांकडे सगळी माहिती द्यायची असते। माहिती द्या। 17 किलो सोना आणि 8 तार इम्पोर्टेंट चालू आहे। पुढे बायको चालू आहे। आजकाल धर्म आणि श्रद्धा यांचं होणारं मार्केटिंग या विषयावर एका भोंदू साधूच्या गोष्टीच्या माध्यमातून अतिशय विनोदी अंगाने भाष्य केलं गेलं आहे। या नाटकाचं लेखन केले ज्ञानेश महाराव यांनी, तर दिग्दर्शन आहे संतोष पवार यांचं। या नाटकात स्वतः ज्ञानेश महाराव एका भोंदू साधूच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसतील। याशिवाय संतोष पवारांच्या मुशीतले इतर 15 कलावंत आपल्या अफाट टायमिंगने हे नाटक अक्षरशः दणाणून सोडतात। अहो पण झोपण्यापूर्वी मानवाचं चित्र पाहायचं म्हणून तर विचित्र स्वप्न म्हणतात। काय झालं? प्रत्येकाला आपलाच वाटणारा विषय आहे, कारण आता जे अध्यात्माच्या नावाखाली जी काही दुकानं उघडलेली आहेत, तर त्या दुकानाचा पर्दाफाश करणारा म्हणा किंवा त्या दुकानात जे काही विकलं जातं, कसं विकलं जातं, त्या दुकानाच्या मागे काय चालतं, हे या सगळ्या यातली जी गंमत जमत आहे ती त्या गमती जमती मांडून खरं काय आहे, वास्तव काय हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। हा विषय खूप तसा बघायला येतो खूप गंभीर आहे, परंतु प्रेझेंट करताना इतका धमाल आणि मजेशीर झालेला आहे की आपण एक छान कमर्शियल नाटक बघतोय असं सतत जाणवत राहतं। आणि ज्याला विचार करायचा आहे तो माणूस विचारही करतो, आणि ज्याला नुसतं एंटरटेन करायचं आहे तर त्याचं मनोरंजनही छान होतं। देव, धर्म, दैव, भविष्य, श्रद्धा ह्यांची हत्यारं बांधून गेल्या 20-25 वर्षामध्ये जातीवाद, धर्मवाद हा जोरात आपल्याकडे चालू आहे। पण त्याचं थेट काय म्हणतात त्याच्यावरती दर्शन किंवा त्याचं प्रत्यक्ष रूप मला कधी नाटकातून दिसलं नाही, वरवर पद्धतीत दिसलेलं आहे। आणि मला असं वाटलं की ते आपण लेखनातून, पत्रकारितेतून मी मांडतच होतो, पण त्याच वेळी आपण नाटकातून मांडलं तर अधिक प्रभावी ठरेल हा हेतू ठेवून मी हे नाटक केलं। गोड गोड त्या नकला वचना कधी न आज इथे असंग संपलेलं आहे, प्रत्येकाने आपापल्या घरी आता प्रस्थान करावं। पण हो पुढच्या वेळी देताना
2-4 जण सोबत घेऊन या. काय आहे, हा आपला सत्संग वाढला पाहिजे. उपासना पुस्तिका, महाग्रंथ, रंगीत पट्ट्या, मागेचे गायचे पेन, फोटो हे मात्र जरूर विकत घ्या. काय स्पेशल ऑफर आहे का? अहो आहे ना, महाराजांची उदी मोफत आहे. एक मिनिट. नाट्यसंगीत आणि लोकसंगीत याचं मिश्रण या नाटकामध्ये मोठ्या खुबीने केलेलं आहे. नाट्यसंगीतासाठी चंद्रकांत कोळी ज्येष्ठ गायक यांची निवड केलेली आहे आणि संगीतासाठी माझी शाहीर म्हणून निवड केलेली आहे. हो, त्या चिरट्याचा पण उद्योग बंद करून टाका. हो बाबासाहेब, त्यासाठी तर आम्हाला तुमची साथ हवी आहे ना. ठीक आहे, आजपासून आम्ही हे कुणीच ते कार्यकर्ते झालो. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. हा लोके, आता आपण तिघेही एकत्रित मिळून जनतेला साथ घालू. असं काय म्हणताय? या. उठा उठा हो बंधू जन हो. या नाटकामध्ये लोकांना आपण काहीतरी देतो आहोत, शिवाय याचा आनंद सुद्धा स्वतः उपभोगत आहोत. आणि हे सगळी करामत संतोष पवार, ज्ञानेश महाराव या सगळ्यांनी हे सगळं करून आम्हाला याच्यातून आनंद मिळतो. मी जसं म्हणेन की लोकांनी हे नाटक आवर्जून बघावं. संगीत नाटक म्हटलं तरी मी अगदी आवर्जून सांगेन की ज्या रसिकांना माझी नाटकं आवडतात, जे माझ्या नाटकावर आवर्जून येतात, वरवरून प्रेम करतात, भेटून सांगतात, फोन करून सांगतात, त्या प्रत्येकाला आम्ही सांगतो की तो अगदी निश्चिंतपणे या, डोळे झाकून या, डोळे सताड उघडून करून नाटक बघा, तोंडी सताड उघडून खो खो असा. आणि जाता जाता नक्की तुम्ही विचार कराल, मनोरंजन करता करता तुमच्या डोळ्यात थोडंसं अंजनी घातलं जाईल.